माझ्या विश्वबंधू भगिनीनो, मी आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या समुदायाच्या प्रचंड गर्दीचं प्रदर्शन गेली महिनाभर आपण टी व्हीवर बघतोय. पंढरपूर एक पवित्र तीर्थक्षेत्र की ज्या ठिकाणी मानवानं परमेश्वराला शरण आणलेलं आहे आणि मानवानं भक्तिपोटी शरण आणलेलं आहे. त्यामुळे देवही मानवाच्या त्या प्रचंड भक्तीला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी आलेला आहे. आणि साधारणपणे ही कथा वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांना माहिती असेल. थोडक्यात सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतो की भारताची ही भूमी ही अध्यात्माची भूमी आहे आणि अध्यात्माच्या या भूमीमध्ये परमेश्वराला जिंकण्याचं सामर्थ्य या भूमीत जन्माला आलेल्या माणसामध्येच आहे. पण कलियुगामध्ये जन्माला आलेल्या माणसाच्या मध्ये एक प्रकारचा अहं तयार होतो आणि त्या अहंकारापोटी जन्मदात्या आईबापाला सुद्धा जन्माला येणारी त्यांच्याच पोटी आलेली मुलं त्रास देतात. आणि बायकोचं ऐकून पुंडलिकानं आपल्या आईवडिलांना म्हणजे जानू आणि मुक्ताबाईला खूप त्रास दिला आणि रखडत रखडत ते पाप फेडण्यासाठी म्हणून स्वतः प्रचंड घोड्यावरून बायकोला घेऊन यांना पायी चालायला लावून जंगलातनं काशीला घेऊन चालला असताना काशीला जातानाच वाटेत जंगलमय अंधारात एका आश्रमात त्याला राहण्याची पाळी आली. तो आश्रम होता एका महान तपस्वी ऋषीचा. त्याचं नाव आहे कुक्कड ऋषी. आणि त्या कुक्कड ऋषीच्या आश्रमात शांत वातावरणात आपले घोडे एका झाडाला बांधून एका कोपऱ्यात तो निश्चितपणे झोपला आपल्या बायकोसं. आणि आईवडील रक्तानं राखाळलेले पाठीमागून चालत येत होते. त्यांच्याबद्दल त्याला भयंकर तिरस्कार होता. प्रचंड तिरस्कारानं तो आईवडिलांना त्या जंगलातच प्राण्यानं वाघानं खावा अशा भूमिका घेऊन तिथं सोडून पाठीमागं त्या आश्रमाच्या काठाला थांबला होता. पहाटे 2-3च्या दरम्यान त्याच आश्रमात गंगा, यमुना आणि भगीरथी या 3 नद्या स्त्रीच्या रूपात तिथं आल्या. अत्यंत घाणेरडं स्वरूप होतं ते. कारण माणसाने पाप फेडायच्या निमित्तानं गंगेमध्ये जाऊन आणि गंगा, यमुना आणि भगीरथीमध्ये जाऊन प्रचंड पाणी बाद केलेलं असल्यामुळं त्या तशा घाण अवस्थेत आल्यामुळं तिची दुर्गंधी त्या आश्रमात आल्यानंतर त्या ठिकाणीच त्या कुक्कट ऋषींचे आईवडील झोपले होते. त्यांचे त्या पाय दाबाला तिथं आल्या. आत गेल्या, पाय दाबले, आश्रम स्वच्छ करून आणि बाहेर आल्या. त्यावेळी सुशोभित अलंकारानं सुंदर स्त्रीसारख्या नटलेल्या दिसल्या. आणि पुंडलिकाला असं वाटलं आपण बघावं. आणि त्यांचा आत जाताना दुर्गंधी येत होती, बाहेर येताना वास चांगला सुगंध येतोय. काहीतरी या दैवी शक्ती असणाऱ्या महान बाया असाव्यात. म्हणून त्यानं नमस्कार करून त्यांचे पाय धरले. आणि तुम्ही कोण आहे सांगा, तुम्ही सामान्य स्त्री नाही, तुम्ही दैवी शक्ती असणाऱ्या कोणतरी आहात. मग त्यावेळी त्यांनी मी मागायच्या संकट ते सांगितलं, गंगा, यमुना आणि भगीरथी आम्ही नद्या आहोत. माणसांना स्वच्छ करण्याचं काम आम्ही करतो. इथं कुक्कुटांच्या आईवडिलांचे पाय दाबल्यानं आम्ही स्वच्छ होतो. दुपारी पहाटे येऊन आणि आपल्या कामाला सकाळी लागतो. त्यावेळी पुंडलिकाच्या मनाचं परिवर्तन झालं. आईवडिलांच्या पाय दाबण्यातलं पुण्य गंगा, यमुना, भगीरथीनं त्यांना त्या कुक्कुटाश्रमाच्या ऋषीत दाखवलं. आणि ती काशी यात्रा अर्धवट टाकून तिथंच ते घोडे विकून आईवडिलांच्या पायाला स्पर्श करून माफी मागून आपला सगळा अपराध पोटात घ्या आणि मला स्वीकारा असं सांगितलं. आणि तिथून तो आपल्या आईवडिलांच्या असं काशीची यात्रा अर्धवट सोडून आपल्या मूळ गावी पंढरपूरला निघाला. आणि पंढरपूरला आला आणि झोपडी बांधून त्याच्यात झालेलं अहंकाराचं परिवर्तन गेलं आणि युगो गेला, अहंकार गेला. आणि सामान्य झोपडीमध्ये आईवडिलांच्या सेवेत तो तिथं थांबला. आईवडिलांची सेवा, पाय दाबणे, जेवण खाणं देणे, अशा पद्धतीनं झोपी गेली की मांडीवर दोन्ही बाजूला 2 आईवडिलांची डोके ठेवून त्यांना उशी द्यायचा मांड्यांची आणि झोपवायचा. ते आईवडील तसे झोपी गेले त्याच्या मांडीवर. आणि प्रचंड पाऊस पडला पंढरपुरात. आणि त्याच ठिकाणी हे परमेश्वरांना आईवडिलांची भक्ती करणारं परिवर्तन रूप हे पुंडलिकाचं लक्षात आलं. आणि साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश हे विठ्ठलाच्या रूपात त्या ठिकाणी आले. आणि विठ्ठलाच्या रूपात त्या ठिकाणी आले. आणि प्रचंड पाऊस असताना पुंडलिकाच्या दारातून विठ्ठल उभा राहिले. अरे पुंडलिका,
त्यावेळी ते म्हणाले, थांबा, तिथंच थांबा, माझे आई वडील झोपी गेलेले आहेत, त्यांची झोपमोड होईल, ते माझ्या मांडीवर झोपलेले आहेत. आणि त्याची चूल साधी होती झोपडीतली, त्या चुलीला एक वीट होती, ती वीट त्यानं काढली आणि फेकली बाहेर. पाऊस पडलेला चिखल तुमच्या पायाला लागेल, त्या विटेवर तुम्ही उभा राहा म्हणून सांगितलं. आणि पांडुरंग त्या विटेवर उभा राहिला. आत अजूनही त्याला घेतलंच नाही पुंडलिकानं. 28 युग झाली, विटेवरच पांडुरंग अजून आहे. म्हणजे मानवानं आईवडिलांच्या सेवेच्या भक्तीनं देवाला सुद्धा शरण आणलेलं रूप म्हणजे साक्षात पांडुरंग या ठिकाणी आजही कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि त्याचं सारं श्रेय निखळ आईवडिलांच्या सेवेतल्या पुंडलिकाच्या भक्तीला आहे. म्हणून तिनं सांगितलं, कुठलीही तीर्थयात्रा कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा घरात आपल्या आईवडिलांची सेवा करा, तिथं देव आहे. अजून एक 28 युगापर्यंत जर विटेवरच तो उभा आहे, म्हणजे 28 युगामध्ये जन्मालेल्या मृत्यूलोकातल्या आईवडिलांची सेवा अजून चालूच आहे. आणि देवाला आत प्रवेश घरात मिळालेलाच नाही. याचा अर्थच असा आहे की प्रचंड भक्तीपोटी आईवडिलांच्या सेवेत आपण राहिलो आणि परमेश्वराच्या भक्तीत परमेश्वर तुमच्या घराकडे आपोआप येतो. एवढं या कथेतनं आपल्याला मी सांगायचं आहे. म्हणून आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांना त्रास देऊ नका, त्यांच्या डोळ्यात आश्रू असं वागू नका, त्यांना वृद्धाश्रमात ठेवू नका. त्यांच्या आनंद मृत्यूपर्यंत, तुम्ही जिवंत असेपर्यंत, तुम्हाला त्यांनी जन्म दिले, जग दाखवलं, त्याचा आनंद त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत द्या. हेच पांडुरंगानं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तेच पांडुरंग आजही विटेवर त्या ठिकाणी उभा आहे. त्याला अजूनही पुंडलिकाच्या दारात प्रवेश मिळालेला नाही. याचा अर्थच असा की आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे, म्हणजे आपण देवालाही जिंकू शकतो. देव आपल्या दारात येतो, घ्यायचा नाही घरात, ते आपण आईवडिलांच्या सेवेत असताना ठरवायचं आहे. पुंडलिकानं झोपलेल्या मांडीवरच्या आईवडिलांची झोप मोड होते तोपर्यंत बाहेर उभा राहावा म्हणून वीट फेकली. आणि अजूनही तो बाहेरच राहिला 28 युगापर्यंत. हे एवढं मोठं अध्यात्म आणि भक्तीची ताकद आहे. प्रचंड युग असणारा पुंडलिक प्रचंड महान भक्तानं देवाला जिंकू शकतो. तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं भक्तीपोटी पांडुरंगाकडे जाऊन का असेना, तिथं पुंडलिकाच्या भेटीनं, पांडुरंगाच्या दर्शनानं आईवडिलांच्या सेवेचं भान आपल्याला यावं, एवढी इच्छा प्रयत्न करून मी माझं इथं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.